Hello students, in last lecture we discussed the challenges before entrepreneur. We already discussed 4 challenges, that is identify business opportunity, developing business idea, developing the vision and finding right location. Today we will discuss remaining challenges which are facing by entrepreneur. Next challenge is organizing factors of production. So, what are the factors of production? We already discussed that there are 5M. बरोबर आहे ना, 5M सांगितले होते की नाही फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. काय आहेत? मॅन, मशीन, मनी, मेथड. हे जे आहेत. सो ऑर्गनायझिंग दीज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इज ऑल्सो व्हेरी बिग चॅलेंज बिफोर एंटरप्रेनर. सो ॲन एंटरप्रेनर हॅज टू बिल्ड ॲन ऑर्गनायझेशन. तो स्वतःची ऑर्गनायझेशन काढतो, बिझनेस सुरू करत असतो अँड इम्प्लिमेंट हिज आयडियाज. आणि त्याच्या डोक्यात काही ज्या आयडिया असतात त्या तो इम्प्लिमेंट करत असतो. फॉर दिस पर्पज ही हॅज टू अरेंज ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. त्याला काही फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन काय करावे लागतात? अरेंज करावे लागतात. कोणकोणते करावे लागतात? फर्स्ट मी 5M मनी सांगितलं होतं. मनी मीन्स काय? कॅपिटल. कॅपिटल मीन्स काय? मनी विच इज रिक्वायर टू स्टार्ट अँड रन बिझनेस. बरोबर आहे ना, आपण मराठीमध्ये त्याला भांडवल म्हणतो. मग हे कॅपिटल कलेक्ट करणं, मेंटेन करणं, हे बरोबर आहे ना, हे खूप अवघड आणि चॅलेंज आहे, खूप कठीण गोष्ट आहे. सो विदाऊट कॅपिटल, विदाऊट मनी आपला बिझनेस रन होऊ शकत नाही. कॅपिटल इज द बॅकबोन ऑफ एनी ऑर्गनायझेशन. ही हॅज टू रेज लाँग टर्म ॲज वेल ॲज शॉर्ट टर्म कॅपिटल. दीर्घकाळासाठी लागणारं आणि लघु काळासाठी किंवा मध्यम काळासाठी लागणाऱ्या कॅपिटलची त्याला काय असते? खूप गरज असते. ही हॅज टू रेज ओन द कॅपिटल ॲज वेल ॲज बॉरोड कॅपिटल. दोन्ही स्वतःचे काही पैसे असतात, काही बँकेकडून लोन घेतलेलं असतं, काही डिबेंचर्स विकलेले असतात, काही बॉन्ड्स विकलेले असतात, इक्विटी शेअर्स असतात, प्रेफरन्स शेअर्स असतात. बरोबर ना. म्हणजे काय आहे की तो काय करत असतो? हे वेगवेगळ्या प्रकारचं कॅपिटल मेंटेन करणं, कलेक्ट करणं, रेज करणं हे त्याच्यासाठी खूप मोठं टास्क आहे, चॅलेंज आहे. इन इंडिया दिस इज ए मेजर चॅलेंज बिफोर एंटरप्रेनर. म्हणून आपण काय म्हणतो की बिझनेस तर सुरू करायचा आहे, पण काय असतं आपल्याकडे? पैसे नाहीत बाबा, आम्हाला कोण कर्ज देणार? बँकात जायचं तर तारण द्यायला आमच्याकडे काही नाही, असं आपण म्हणत असतो. बरोबर. म्हणूनच कॅपिटल म्हणजे मनी विच इज रिक्वायर्ड टू रन बिझनेस, टू रेज कॅपिटल इज व्हेरी बिग चॅलेंज बिफोर एंटरप्रेनर. पैसे जमवणे ही खूप अवघड गोष्ट आहे आणि म्हणून त्याच्यासाठी काय आहे की एंटरप्रेनरला खूप स्ट्रगल करावं लागतं. देन मॅनपॉवर. आता आपण 5M काय बघितलं? मनी. नंतर M म्हणजे काय? मॅनपॉवर. मॅनपॉवर मीन्स मॅनपॉवर विच इज ऑर एम्प्लॉईज ऑर वर्कर्स विच इज रिक्वायर टू ऑपरेट टू रन बिझनेस. मॅनपॉवर इज द रिअल इस्टेट ऑफ एनी ऑर्गनायझेशन. काय आहे की ही जी मॅनपॉवर आहे, हे जे एम्प्लॉई आहेत, हे जे वर्कर आहेत, हीच खरी काय आहे? आपल्या बिझनेसची रिअल इस्टेट आहे. अँड एंटरप्रेनर हॅज टू फेस challenges of finding out hardworking and trustworthy employees. माणसं मिळतात तो कामाला, माणसाला मिळायला नाही, पण काय आहेत की ही माणसं हार्डवर्किंग असली पाहिजेत, ट्रस्टवर्दी असली पाहिजेत. इंडिया हॅज ए व्हेरी बिग मॅनपॉवर. आपल्याकडे लोकसंख्या खूप आहे हे तुम्हाला माहिती आहे. बट द मॅनपॉवर हॅज ए लॅक ऑफ ॲबिलिटी टू सी द फ्युचर. कळतच नाही त्यांना फ्युचर. तुम्ही आपल्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात त्यांचा कार्यक्रम असतो. ते सगळ्या जनतेशी संवाद साधत असतात. तुम्ही ऐकला आहे का कार्यक्रम कधी? आम्ही चांगलं काही ऐकत नाही म्हणावं, हो की नाही? आणि मग त्यांनी एकदा आपल्याला अगदी सुरुवातीला म्हणजे त्यांच्या 80 मन की बातचे कार्यक्रम झाले, मी सगळे ऐकलेले आहेत. आणि त्यांनी एकदा असं आवाहन केलं होतं किंवा असं मुलांना विचारलं होतं, यूथला विचारलं होतं देशातल्या, की तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुमच्याकडे कोणतं स्किल, तुमच्या प्रत्येकाकडे कोणतं ना कोणतं स्किल असतं, कोणते ना कोणती तरी क्वालिटी असते. आणि अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही काय करा? एखादं स्किल मिळवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. हे स्किल तुम्हाला काय करून देईल? खूप चांगले पैसे मिळवून देईल. तुम्ही स्वतःला विचारा की मला काय चांगलं येतं?
कुणाला रांगोळी चांगली काढता येत असेल, कुणाला मेहंदी चांगली काढता येत असेल, कुणाला इस्त्री चांगली करता येत असेल, कुणाला गॅरेजमध्ये काम करायला आवडत असेल, पटकन गाड्या दुरुस्त करायला आवडत असेल, बरोबर आहे की नाही. आणि मग अशा काहींना मार्केटिंग करायला आवडत असेल, ते लोक बोलायला आवडत असेल, लोकांशी संवाद साधायला आवडत असेल, कुणाला अकाउंटचं काम करायला आवडत असेल, ठीक आहे. आणि मग ते जे स्किल आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय व्हा, एकदम परफेक्ट व्हा, बरोबर. आणि मग काय होईल त्याच्यामुळे की तुम्हाला रोजगार मिळायला, तुम्हाला तुमचा बिझनेस सुरू करायला, छोटासा तुमचा जे काही एंटरप्राईज आहे, ऑर्गनायझेशन आहे ते सुरू करायला तुम्हाला काय मिळेल की काहीतरी हाताशी आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजेच काय आहे की आपल्याकडे मॅनपॉवर खूप आहे पण ती स्किल्ड नाही. प्रत्येकाने काय करायचं, याच्यानंतर एक तरी स्किल मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मोस्ट एम्प्लॉईज वॉन्ट टू वर्क लेस अँड गेट पेड मोर. प्रत्येकाला वाटतं की कमीत कमी कामात जास्तीत जास्त पैसे मला कसे मिळतील, कमीत कमी कष्टामध्ये मी जास्तीत जास्त पैसे कसे मिळवू शकतो, याकडे सगळ्यांचं लक्ष असतं, बरोबर. पण हे चुकीचं आहे. तुम्ही काय असलं पाहिजे, हार्डवर्किंग असलं पाहिजे, परफेक्शन तुमच्या कामामध्ये असलं पाहिजे. देन नेक्स्ट मॅनेजमेंट. मॅनेजमेंट दिलंच नाही का मी, बरं असू दे, ठीक आहे. नाही सॉरी, आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन पाहतोय ना. आपण काय पाहिलं, पहिलं मनी म्हणजे कॅपिटल, सेकंड काय पाहिलं मॅनपॉवर, थर्ड काय पाहतोय मॅनेजमेंट. मॅनेजमेंट आपलं 12वीला गेलेलं आहे. मॅनेजमेंट मीन्स काय, इतरांकडून काम करून घेणे, बरोबर ना. काय मॅनेजमेंटची डेफिनेशन काय आहे, आठवतीये का काही, बघा मनाशी आठवण्याचा प्रयत्न करा. सो मॉडर्न लार्ज स्केल बिझनेस रन थ्रू कॉर्पोरेट फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन. पहिल्यांदा कसं असायचं की छोटे छोटे ऑर्गनायझेशन असायच्या, व्यक्ती स्वतः एकच व्यक्ती सगळी कामं करायची. पण आता काय झालं आहे, स्पेशलायझेशन आलेलं आहे आणि त्या स्पेशलायझेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मॅनेजर्स असतात. आणि हे मॅनेजर काय करत असतात की आपल्या ते जे ठरवून दिलेलं स्पेसिफिक वर्क आहे ते करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन आहेत, आता मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहेत. सो इन सच एंटरप्राइज देअर इज ए सेपरेशन ऑफ ओनरशिप अँड मॅनेजमेंट. ह्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ओनरशिपचं आणि मॅनेजमेंटचं काय झालेलं आहे, सेपरेशन झालेलं आहे. द बिझनेस युनिट इज रन बाय BOD. BOD मीन्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, बरोबर आहे ना. काय असतं की इक्विटी शेअर होल्डर्स असतात, यांच्यामध्ये इलेक्शन होतं, मग त्यांच्यातले ते लोक काय करतात की बोर्ड ऑफ डायरेक्टर निवडून देतात. आणि हे बोर्ड ऑफ डायरेक्टर काय करत असतात, त्या ऑर्गनायझेशनचं सगळं कामकाज चालवत असतात. द टीम ऑफ मॅनेजमेंट मस्ट बी इफिशियंट. आणि मग हे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स काय असले पाहिजेत, इफिशियंट असले पाहिजेत, त्यांच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. आणि असतं का, हा खरा प्रश्न आहे, बरोबर. पैशाच्या बळावरती हे लोक इलेक्शन निवडून येतात, पण त्यांच्याकडे खरं नॉलेज आहे का. दिस इज ए मेजर चॅलेंज बिफोर एंटरप्रेन्योर, बरोबर. म्हणजे आपण आता काय काय पाहिलं, कॅपिटल, मॅनपॉवर म्हणजे मनी, मॅनपॉवर, मॅनेजमेंट. देन नेक्स्ट 5M मधला नेक्स्ट M काय आहे, मशीन्स. सो बिझनेस युनिट रिक्वायर्स व्हेरियस टाईप्स ऑफ मशीन्स अँड टेक्नॉलॉजी. सिलेक्शन ऑफ रॉंग मशीन्स ऑर टेक्नॉलॉजी मे कॉज लॉसेस अँड बिझनेस फेल्युअर. ह्या मशीनची सिलेक्शन जे आहे ते काय असलं पाहिजे, ॲक्युरेट असलं पाहिजे, करेक्ट असलं पाहिजे. आणि जर आपण एखादी चुकीची मशीनच्या किमती खूप असतात, कोट्यवधी रुपयाच्या असतात, आणि जर आपल्याला ते चेंज करता येत नाही, एकदा आपण सिलेक्शन केलं की दुसऱ्या वेळेस समजा ती विकायला गेलो तर ती काय घेतात, स्क्रॅप म्हणूनच घेतात. म्हणून राईट सिलेक्शन ऑफ मशीन्स इज व्हेरी बिग चॅलेंज बिफोर एंटरप्रेन्योर, आहे की नाही. म्हणजे काय झालं आता की हे मशीनचं सिलेक्शन हे पण चॅलेंज आहे. कॅपिटल म्हणजे मनी, मॅनपॉवर, मॅनेजमेंट, मशीन्स, आणि आता लास्ट M काय राहिला आहे, मटेरियल, रॉ मटेरियल. द ॲक्च्युअल रनिंग ऑफ बिझनेस देअर शुड बी कंटिन्युअस सप्लाय ऑफ रॉ मटेरियल्स अँड अदर इनपुट. सोर्स ऑफ सप्लाय ऑफ मटेरियल इज अनदर चॅलेंज फॉर एंटरप्रेन्योर. जर रॉ मटेरियल चांगल्या क्वालिटीचं असेल तरच काय होऊ शकतं, फायनल प्रोडक्ट आपलं चांगल्या क्वालिटीचं होऊ शकतं. मग हे रॉ मटेरियल, चांगल्या क्वालिटीचं रॉ मटेरियल मिळवणं हे काय आहे, एक फार मोठं चॅलेंज कोणापुढं आहे, एंटरप्रेन्योर पुढे आहे. म्हणजे आपण तशी काय पाहिलं, ऑर्गनायझिंग फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आता देन नेक्स्ट आहे फाइंडिंग गुड कस्टमर्स.
आता महात्मा गांधींनीच म्हटलेलं आहे काय, कस्टमर इज ए किंग. किंग म्हणजे काय, तुम्ही लगेच म्हणाल राजा, त्याला काय आम्हाला माहिती आहे. मग किंग म्हणजे काय, राजा. राजा म्हणजे काय की ज्याची सगळीकडे सत्ता असते, तो जी गोष्ट म्हणेल त्या पद्धतीने गोष्टी झाल्याच पाहिजेत, त्याला काय म्हणायचं, सार्वभौम असा तो राजा असतो. कस्टमर इज ए किंग. मग हल्लीच्या जमान्यामध्ये काय आहे, कस्टमर हा किंग आहे. आता दोन प्रकार आहेत मार्केटच्या, एक बायर्स मार्केट असतं आणि एक सेलर्स मार्केट असतं. तुम्हाला माहिती आहे का बायर्स मार्केट म्हणजे काय आणि सेलर्स मार्केट म्हणजे काय. सेलर्स मार्केट होतं इतके दिवस, म्हणजे एक 8-10 वर्षापूर्वी आपण काय म्हणायचं की सेलर्स मार्केट होतं. सेलर्स मार्केट म्हणजे काय की सेलर जी वस्तू विकेल ती बिनबोबाट कस्टमरला ॲक्सेप्ट करावी लागायची, त्याला कोणतंच ऑप्शन नव्हतं. पण आता काय आहे की बायर्स मार्केट आहे. म्हणजे काय, बायर जे गोष्टी म्हणतील त्या पद्धतीनेच काय झालं पाहिजे की त्याला जी वस्तू हवी, ज्या किमतीला हवी, ज्या साईजची हवी, ज्या कलरची हवी, ज्या टेस्टची हवी, अकॉर्डिंग टू हिज रिक्वायरमेंट आपण म्हणजे सेलर ती प्रोव्हाइड करायला बसलेला असतो. म्हणजेच काय आहे, आता सध्या बायर्सचं मार्केट आहे, बायर इज ए किंग. मग असं असताना इथे काय आहे की कस्टमर फाइंड आउट करणं हे बिग चॅलेंज आहे. कस्टमर्स आर बॅकबोन ऑफ एनी एंटरप्राइज. फाइंडिंग गुड कस्टमर इज द मोस्ट डिफिकल्ट चॅलेंज फॉर एन एंटरप्राइज. फ्रॉम द बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू देअर मस्ट बी गुड कस्टमर ॲज वेल ॲज बॅड कस्टमर. दोन प्रकारचे कस्टमर असतात, गुड कस्टमर पण असतात आणि बॅड कस्टमर पण असतात. गुड कस्टमर म्हणजे काय, आपण जेव्हा आपल्या वस्तूची त्यांना विक्री करतो, सेल करतो, तेव्हा ते काय करतात की चांगलं ॲडव्हर्टाईज करतात की येस ही वस्तू चांगली आहे, रिजनेबल प्राईसला आहे, त्याची क्वालिटी चांगली आहे, आफ्टर सेल सर्व्हिस चांगली आहे, वॉरंटी मिळते, गॅरंटी मिळते, असं पब्लिसिटी ते करत असतात. आणि बॅड कस्टमर काय करतात की बॅड पब्लिसिटी करतात. जरी आपली वस्तू चांगली असेल, त्यांना आवडली असेल, तरी पण ते काय सांगतात, अजिबात जायचं नाही, त्या दुकानात जायचं नाही, ती वस्तू घ्यायची नाही, वॉरंटी नाही, गॅरंटी नाही, अशी बॅड पब्लिसिटी ते करतात. म्हणजे ते बॅड कस्टमर आणि आपले पैसे बुडवतात. सगळ्यात महत्त्वाचं बॅड डेट्स, वेळच्या वेळी पैसे परत करत नाहीत, ते काय आहेत, बॅड कस्टमर. ओके, सो देअर आर गुड कस्टमर ॲज वेल ॲज बॅड कस्टमर. गुड कस्टमर्स आर दोज हू आर लॉयल टू द बिझनेस. लॉयल असतात हे कस्टमर्स. सच कस्टमर्स आर रेडी टू फॉरगिव्ह. समजा एखाद्या वेळी चूक झाली, एखादी वस्तू आपल्याला डिफेक्टिव्ह पीस मिळाला, तरी ते काय करतात की ते रिटर्न करतात आणि फॉरगिव्ह करतात, क्षमा करतात. हे असं होत असतं, जाऊ दे, चला सोडून द्या. दे ट्राय टू डू द राईट थिंग. पॉझिटिव्ह कस्टमर असतात. बॅड कस्टमर्स आर एक्झॅक्टली अपोजिट ऑफ द गुड कस्टमर्स. द बॅड कस्टमर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर बॅड डेट्स. सांगितलं मी, बुडवतात अमाऊंट, उधार वस्तू घेऊन जातात आणि आपले पैसे देत नाहीत. गुड कस्टमर बिल्ड बिझनेसेस. गुड कस्टमरमुळं आपला बिझनेस काय होतो, एक्सपांड होतो, वाढतो. बट बॅड कस्टमर ट्राय टू लिक्विडेट बिझनेस. पण बॅड कस्टमरमुळं मात्र आपलं काय होतं की बिझनेस हा लिक्विडेट होत असतो. नेक्स्ट, देन कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन इज मेजर चॅलेंज. सगळीकडे कॉम्पिटिशन असते, बरोबर आहे ना. सो कॉम्पिटिशन इज मेजर चॅलेंज फॉर अन एंटरप्रेनर. ही कॉम्पिटिशन फेस करणं, जेव्हा ती कॉम्पिटिशन हेल्दी असेल तेव्हा ती फेस करणं काय करत असतं, इझी असतं. आता हेल्दी कॉम्पिटिशन म्हणजे काय, तुम्हाला एक कट थ्रोट कॉम्पिटिशन माहिती आहे का. कट थ्रोट कॉम्पिटिशन मराठीमध्ये आपण काय म्हणतो, गळे कापूस स्पर्धा. म्हणजे काय आहे की ही काय करत असतात की यांनी प्राइसेस कमी केला की मी पण प्राइसेस कमी करणार, भले माझं नुकसान झालं तरी चालेल. हा गिफ्ट देतोय, मग मी 2 गिफ्ट देणार, एकावर 1 फ्री, तर मी एकावर 2 फ्री देणार. काय होतं, माझं नुकसान होईल, होऊ दे. अशा प्रकारची जी कॉम्पिटिशन असते दॅट इज नोन ॲज कट थ्रोट कॉम्पिटिशन. पण हेल्दी कॉम्पिटिशन म्हणजे काय आहे की क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही, चांगल्या पद्धतीचे प्रॉडक्ट आपण काय करणार आहोत, प्रोव्हाइड करणार आहोत. आणि अशा पद्धतीची कॉम्पिटिशन आपण जेव्हा करतो तेव्हा ती काय आहे, जेव्हा पॉझिटिव्ह साईडने जेव्हा कॉम्पिटिशन करतो दॅट इज नोन ॲज हेल्दी कॉम्पिटिशन. मग ही कॉम्पिटिशन काय आहे की मेजर चॅलेंज फॉर एन एंटरप्रेनर. मेनी इंडिव्हिज्युअल्स सी कॉम्पिटिशन ॲज ए कर्स. पुष्कळ लोकांना काय वाटतं की कॉम्पिटिशन म्हणजे काय आहे, की शाप आहे. बट कॉम्पिटिशन इज ए गुड चॅलेंज.
जर आपण पॉझिटिव्हली घेतलं तर कॉम्पिटिशन काय आहे आपल्यासाठी खूप चांगलं चॅलेंजेस आहे. कॉम्पिटिशन इज अ बेंचमार्क फॉर क्रिएटिव्हिटी. आपण काय करू शकतो की कॉम्पिटिशनमुळं आपण आपल्या क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन देऊ शकतो. नवनवीन प्रकारे आपण रिसर्च करतो, आपल्या प्रॉडक्टमध्ये इम्प्रूव्हमेंट करतो, डेव्हलपमेंट करत असतो. LPG पॉलिसी. आता LPG म्हणजे काय? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. पॉलिसी adopted by the government of India after 1991 have posed challenge of competition from foreign companies also. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की ही जी प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आलं त्यामुळे फॉरेन कंपन्यांची सुद्धा कॉम्पिटिशन आपल्याला फेस करावी लागते. नेक्स्ट आहे मीटिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. आता आपल्यावरती झाले सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज, बरोबर आहे ना. तर एंटरप्रेनर स्टार्ट देअर बिझनेस इन सोसायटी. आपण डिस्कस केलेले आहे. दे हॅव रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स द सोसायटी. ही शूड ॲक्सेप्ट द सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज अँड ॲक्ट गुड फॉर सोसायटी. तुम्हाला सांगितलं की सोसायटीसाठी ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. फॉर एक्झाम्पल प्रमोटिंग हेल्थ केअर, मेकिंग अवेलेबल सेफ ड्रिंकिंग वॉटर, प्रमोटिंग एज्युकेशन, एम्पॉवरिंग विमेन, हॉस्टेल्स फॉर ऑर्फॅन्स, अनाथ मुलांसाठी वसतिगृह चालवणं, सेटिंग ऑफ ओल्ड एज होम, वृद्धाश्रम चालवणं, डे केअर सेंटर चालवणं, असे वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन रन करत असतात आणि आपल्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करत असतात. ओके. आता लास्ट काय आहे? बीइंग प्रिपेअर फॉर अनफोर्सिन कॉन्टिंजन्सीज अँड लॉसेस. बिझनेस म्हटलं की इथे रिस्क आहे आणि खूप साऱ्या कॉन्टिंजन्सीज आहेत, लॉसेस आहेत. सो ही शुड बी प्रिपेअर. कधी लॉस होईल काही सांगता येत नाही. आता कोरोना आला, तुम्ही बघितलं ना, कोविड-19 गेल्या 15 मार्चला सगळं लॉकडाऊन झालं होतं. 15 मार्चपासून हा कोरोना आपल्याकडे लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. आपलं कॉलेज 15 मार्चला, 16 मार्चपासून बंद होतं. म्हणजेच हा कोरोना येईल आणि इतकं आपलं नुकसान करून जाईल असं आपल्याला वाटलंच नव्हतं, बरोबर आहे. म्हणजे काय आहे की यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. अनफोर्सिन आहे हा. आपल्याला कधीच त्याचं वाटलंही नव्हतं की अशा प्रकारचं जीवन उद्ध्वस्त करणारा असा हा रोग आपल्याकडे येईल आणि आपलं एवढं नुकसान करून जाईल. तसंच सुनामी येत असते, वादळं येत असतात, पाऊस येत असतो, अर्थक्वेक होत असतो, म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीज येत असतात, मॅनमेड असतात. दगडफेक होती, चोरी होती, हे मॅनमेड आहेत की नाही, बॉम्ब ब्लास्ट होतात आणि अशा प्रकारचं नुकसान होत असतं. सो एंटरप्रेनर शुड बी प्रिपेअर. त्यांनी स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. बिझनेस एन्व्हायरमेंट इज व्हेरी डायनॅमिक. गव्हर्मेंट टॅक्सेस वाढवत असतं वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यासाठी पण आपण तयार राहिलं पाहिजे. एंटरप्रेनर हॅज कम इन टू कॉन्टॅक्ट विथ ए लार्ज नंबर ऑफ पार्टीज. ही मस्ट बी प्रिपेअर फॉर अनएक्सपेक्टेड चॅलेंज सच ॲज, सगळ्यात महत्त्वाचं बॅड डेट्स फ्रॉम कस्टमरकडून होणाऱ्या बुडीत रकमा, यासाठी तयार राहिलं पाहिजे. लॉस बाय फायर, आग लागते, थेफ्ट, चोरी होते, ॲक्सिडेंट होतात, बिझनेस लॉस होतो, या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. रिस्क घेण्यासाठी तो तयार असला पाहिजे. म्हणजेच हे काय आहे, हे वेगवेगळ्या प्रकारची चॅलेंजेस एंटरप्रेनरला फेस करावी लागतात. ठीक आहे. समजले हे चॅलेंजेस? मोठा व्हिडिओ झाला, जरा अपलोडिंगला त्रास होतो, आपण इथेच थांबूया. ओके, बाय बाय.